संभवला आणि तिथे राजेमाने अजितराव राजेमानेंच्या सुनबाई त्यांचं नाव सातारा जिल्ह्यातील होऊ घातलेल्या नगरपालिका नगर परिषदेच्या निवडणुकीच्या संदर्भातून आज पक्षाच्या वतीने या ठिकाणी आम्ही मुलाखत घेतो. सातारा शहरापासून आज सकाळपासून सातारा शहर, वाई, त्याच्यानंतर महाबळेश्वर, पाचगणी, पैठण, म्हसवड, आज सगळीकडे आम्हाला जे कोणी उमेदवार उभे करायचे त्यांनी इच्छा व्यक्त केलेली आहे. त्यांच्या आज मुलाखती आम्ही घेतलेल्या आहे. साधारणतः चांगला प्रतिसाद आहे. सामान्य कार्यकर्ता निवडणुकीसाठी उभा राहण्याच्या संदर्भामध्ये तयारी दाखवतोय आणि त्यांनी पक्षाकडे मागणी केलेली आहे. आम्ही गेल्या काही दिवसापासून खरं म्हणतो तर महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्र बसलेलो आहोत. तिन्ही पक्षाकडे उमेदवारी मागणीचा ओघ आहे. काही ठिकाणी एकमताने निवडणुकीच्या संदर्भामधलं एकमत होईल त्या प्रभागामध्ये वाद निर्माण होणार आहे. परंतु 15 तारखेला जिथे अशा प्रकारचा डिस्प्यूट निर्माण होईल, एकाच वार्डामध्ये एकाच प्रभागामध्ये अनेक लोकांनी मागणी पक्षाच्या घेतल्या असेल तर तो निवडून येणाऱ्या मेरिटवरच त्याच्या पद्धतीने निर्णय घ्यायचा असं आमचं एकमत झालेलं आहे. तशा पद्धतीची आमची एकमताने चर्चा झालेली आहे. ती बैठक सुद्धा 15 तारखेला होईल. 16 तारखेला सगळ्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी निवडणुकीला उतरेल अशा प्रकारची भूमिका आम्ही घेतो. साताराच्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये आत्ताच्या घडीला जे विषय घेऊन आम्ही समोर जाणार आहोत, मागे सुद्धा अनेक प्रश्नाच्या संदर्भात सातारामध्ये त्या पक्षाच्या असलेल्या महाविकास आघाडीतल्या लोकांनी आंदोलनं केलेली आहेत. त्यामध्ये आमच्यावर शिवसेना आहे, मनसे आहे, काँग्रेस आहे, राष्ट्रवादी शरद पवार साहेब याचा पक्ष आहे, त्याच्यानंतर महादेव जानकरांचा पक्ष आहे. असे वेगवेगळ्या संघटना आहेत, सामाजिक संस्था आहेत, संघटना आहेत, कम्युनिस्ट आहेत. सगळे पक्ष आम्ही एकत्र येऊन निवडणूक लढवतोय आणि लोकांना या निवडणुकीच्या माध्यमातून बदल करावा अशा प्रकारचं आवाहन करणार आहे. लोकसभेला सुद्धा चांगल्या प्रकारचं मतदान पोलिंग बूथवर माणसं नसताना सुद्धा साताऱ्याच्या शहरातल्या लोकांनी दिलं आहे. यातच साताऱ्याच्या शहराच्या लोकांची मानसिकता निश्चितपणाने मतदारांची दिसून येते आणि मला वाटतं की ज्यावेळेला एखादा साधा कार्यकर्ता मी उभा राहतोय अशा प्रकारचा आत्मविश्वासाने सांगतो त्यावेळेला एक लोकांचा कल आम्हाला पुढे येतो. विशेषतः आमच्या मागणीमध्ये जर बघितलं असेल तर ओबीसी, मागासवर्गीय यांनी आत्मविश्वासाने आम्हाला या ठिकाणी तिकीट मागितलेले आहे. त्याचा अर्थ त्यांचं या असलेल्या भाजपाच्या पक्षाच्या बरोबर न जाता आपला समाज हा त्या ठिकाणी एकत्रित राहण्यासाठी त्यांनी आमच्याकडे मागणी केलेली आहे. मराठा समाजाच्या लोकांनी मागणी केलेली आहे. सर्व समाजाच्या लोकांची मागणी होते. त्यामध्ये आम्ही निवडणूक निघणार आणि लढणार ही भूमिका आहे. निवडणुकीचा निकाल काय लागेल याच्यापेक्षा निवडणूक लढवण्याची भूमिका घेणं गरजेचं आहे. बरेच लोक म्हणाले सातारा जिल्ह्यामध्ये आता राष्ट्रवादी शरद पवार पक्ष हा संपलेला आहे. मला वाटतं की ही निवडणूक कार्यकर्त्याचे 8 ते 9 वर्षानंतर येते. यातून पार्टी उभी राहते, कार्यकर्ता उभा राहतो. आता माझं आव्हान आहे की ज्या तरुणांना किंवा ज्यांना वाटत असेल की मला राजकीय सामाजिक क्षेत्रात काम करायचं आहे आणि धाडसाने काम करायचं आहे त्याला पक्ष म्हणून आम्ही निश्चितपणाने संधी देतो. आणि मी खात्रीपूर्वक सांगतो की जिथं आम्ही मुलाखती घेतोय सगळीकडे पॅनल उभं राहील. अख्ख्या जिल्ह्यामध्ये जिथं नगरपालिका, नगर परिषद आहे, नगरपंचायत आहे तिथं सगळीकडे पॅनल उभं राहील अशा प्रकारची परिस्थिती आहे. काही ठिकाणी आम्ही भाजप सोडून सगळीकडे आघाडी करण्याची भूमिका घेतलेली आहे. त्याच्याबद्दल स्थानिक पातळीवर त्या चर्चा झालेल्या आहेत आणि मला वाटतं की त्याच्या चर्चा पूर्ण होऊन एकमताने आम्ही पॅनल सगळीकडे उभे करू. एक वाक्यता मी त्यांच्या पक्षाच्या बद्दल बोलणार नाही. आमच्या पद्धत एक वाक्यता आणण्यासाठी मी आता 2 दिवस तर ठोकून आहे आणि मला वाटतं सगळेजण आमचे शिवसेना असेल, उभाटा असेल, मनसे असेल, काँग्रेस असेल, आम्ही एकत्रित बसून निर्णय घेतोय. थोडा वेळ झाला परंतु मला वाटतं की चांगल्या पद्धतीने लोकांची मानसिकता आहे. आमच्यात एक वाक्यता आणण्याचा प्रयत्न 100% होईल आणि निवडणूक सातारा जिल्ह्यामध्ये 100% चांगल्या प्रकारचा प्रयत्न करू. चांगले सुशिक्षित अशा प्रकारची लोकांनी सुद्धा मागणी केलेली आहे. त्यामध्ये डॉक्टर संजय काटे असतील, डॉक्टर अजून आमच्याकडं काही यांनी पण मागणी केली, महिला भगिनींनी मागणी केलेली आहे. सामाजिक चळवळीमध्ये काम करणाऱ्या मागासवर्गीय आणि ओबीसी आमच्या तरुणांनी मागणी केलेली आहे. तो विश्वास आमच्यावर दाखवलेला आहे आणि मला वाटतं
अजून शेवटच्या क्षणापर्यंत काय घडेल मी आज सांगणार नाही, परंतु बरेच लोक इच्छुक नगराध्यक्षापासून बरेच आहेत ते वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहे. काय घडामोडी घडतायत हे बघून ते आमच्याकडं संपर्कात आहेत, येतील असा मला विश्वास आहे. मी अर्जाच्या बाबतीमध्ये आम्हाला ज्या सीटा लढवायच्या आहेत त्या आमच्याकडं, काँग्रेसकडं आणि शिवसेनेकडं अशा मागण्या झालेल्या आहेत. पॅनल पूर्ण होईल याची काळजी आम्ही. पक्ष ही गळती शेवटी सत्तेमध्ये जाण्यासाठी बरेच जण जात असतात, आम्ही आहे तिथे आहोत. मला वाटतं ते गळती लागली म्हणून लगेच ती जागा भरण्याचा प्रयत्न आपण करतो आणि आम्हाला वाटतं की लगेच यश यायला पाहिजे असं पण नाही आहे, परंतु शून्यातून परत पक्ष उभा करण्याचा प्रयत्न करणं, याला यशापर्यंत नेण्याचा प्रयत्न करणं ही तरी कसोटी आहे. मला वाटतं गळती जरी झाली, तिकडं गर्दी झालेली आहे, आता तिकडच्या गर्दीची मी वाट बघतो. असं बाकीच्या बऱ्याच ठिकाणी त्या ठिकाणी चर्चा झालेल्या आहेत. तिथे आपण दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊन लढवण्याच्या संदर्भातली भूमिका घेतलेली आहे. जिथे आम्हाला चर्चेला येतील तिथे आम्ही त्यांना सर्वांना बरोबर घेण्याचा प्रयत्न भाजप सोडून करतोय. जिथे चर्चेला येणार नाही तिथे आम्ही ताकदीने उतरणार. बाजूला करायचं तिथे आम्ही सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याची भूमिका घेतोय. कारण तसा प्रतिसाद आणि समोरून जर मागणी आली तर आम्ही त्याला सकारात्मक चर्चा करण्याच्या बाबतीमध्ये भूमिका घेतली. दंड ठोपटणार मी आपला प्रयत्न करणार. दंड कोण ठोपटतो? राजांच्या विरुद्ध दंड कोण ठोपटतो? आपण जनतेला घेऊन दंड ठोपटायचे असतात. 30 दिवस गॅप ठेवायला पाहिजे. साहेब काही पत्र बघा तुम्हाला सांगतो, कदाचित आश्चर्य वाटायला नको, 15 तारखेला जिल्हा परिषदची निवडणूक डिक्लेअर होईल. साहेब पत्र 30 तारखेच्या आत उरकून टाक. म्हणजे तुम्हाला आता निर्णय कळला असेल, निर्णय कळला की एक मिनिट आहे का आदित्यराव, मला एक आनंद आहे की निदान तुमच्या 2-4 पत्रकारांनी आमच्याकडे मागणी केली. म्हणजे पत्रकार सुद्धा सध्याच्या सत्तेच्या विरोधात भावना आहे त्यांची हे दाखवलेलं आहे. काय पत्र